नमस्कार, आपका टुडे इंडिया न्यूज में स्वागत है। आपके अपने न्यूज चैनल को लाइक, सब्सक्राइब और शेयर करें। आपका बहुत बहुत धन्यवाद। कांग्रेस के लोकसभा उम्मीदवार डॉक्टर अभय पाटिल इनके प्रचार के लिए बालापुर विधानसभा के विधायक तथा शिवसेना जिला प्रमुख नितिनजी देशमुख, शिवसेना के ज्येष्ठ नेता तथा कृषि उत्पन्न बाजार समिति के अध्यक्ष सेवक राम ताथोर साहेब, इनके साथ सभी शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे गढ़ के सभी पदाधिकारी एवं कार्यकर्ता, महाविकास आघाड़ी लोकसभा के उम्मीदवार डॉक्टर अभय पाटिल इनके प्रचार के लिए जोरदार मेहनत करते नजर आ रहे हैं। इस समय विधायक नितिनजी देशमुख इन्होंने अपने भाषण में कहा है, सफेद है ईसाई का, इसमें बना तिरंगा हिंदुस्तान का, सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना घेऊन चालला आरामचं हिंदुत्व। भारतीय जनता पार्टीचं सारखं नाही। अरे भारतीय जनता पार्टीने इथल्या हिंदू लोकांचे कधी काम केले नाही, कारण की त्यांना नेहमी त्यांनी गृहीतच धरलं। म्हणून माझी इथल्या हिंदू लोकांना सुद्धा विनंती आहे की निवडणुका हे आपल्या विकासासाठी होत असतात। निवडणुका आपल्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी निवडून देतो, आपल्या मतदारसंघाच्या बाजू मांडण्यासाठी निवडून देतो। म्हणून सर्व लोकांनी येणाऱ्या आपल्या 26 तारखेला अभयदादांचं पंजा निशाणीचं बटन दाबून अभयदादांना भरघोस मतांनी विजयी करावं एवढी सर्वांना नम्र विनंती। इसके बाद लोकसभा के उम्मीदवार डॉक्टर अभय पाटिल इन्होंने अपने विचार व्यक्त किए। आज या गव्हर्नमेंटने शेतकऱ्यांचे किती हाल करून टाकलेला आहे। आज सोयाबीनचा जो भाव आहे तो 4,000 रुपयावरच आहे। की प्रधानमंत्री उत्तरपैकी सरळ कामाला लागतात, तुम्ही 48,000 कोटीच्या कोणत्या महत्वाचे फिरताय तर तुम्हाला काय गरज आहे? ही फक्त हे आहे, इकडे शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही, अडाणी अंबानीच्या 10,00,000 कोटी रुपयाचं कर्ज माफ आणि शेतकऱ्याचा 10,000 रुपयाचा सुद्धा कर्ज माफ होत नाही। इकडे शेतकऱ्याला प्रत्येक गोष्टीवर जीएसटी लागू आहे आणि इकडे अडाणी अंबानीच्या सगळ्या एअरपोर्टला जीएसटी माफ आहे। आता जीएसटी शेतकऱ्याचा माफ झाला पाहिजे की जीएसटी अडाणी अंबानीचा माफ झाला पाहिजे? श्रीमंत कोण आहे, गरीब कोण आहे याचा विचार करायला पाहिजे। मी नमस्कार सगळ्या माझ्या आई भगिनींना सांगेन की तुम्ही आज घरी गेले लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही एक पोळी खाता, इथं बसलेल्या सगळ्या बंधूंना पण सांगतो, तुम्ही जेव्हा एक पोळी खाता तर त्याच्यातला 28% भाग हा टॅक्सच्या रूपाने सरकारच्या पोटाचा। आज पोळीवर सुद्धा टॅक्स है। उसकी फिर से एक नई शुरुआत यहाँ होने जा रही है। आज अकोला की जो परिस्थिति है उसका एक सिंपल सा मैं ये बता देता हूँ कि आज अपनी सीट काफी मजबूत है। इस समय मुकुल वासनिक ने अपने विचार व्यक्त किए। आपण जर का बघितलं तर आजही देशामध्ये लोकशाही आहे का, एक प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही। पंतप्रधान मोदींपासून तर भारतीय जनता पक्ष आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांना ते राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून बघत नाही, ते दुश्मन म्हणून, एक वैरी म्हणून बघतात। त्यांना राजकारणातून कसं संपवू शकतो अशा प्रकारचा प्रयत्न नरेंद्र मोदींचा असतो। या अगोदरही निवडणुका झाल्या, या अगोदरही अनेक राजकीय पक्ष प्रतिस्पर्धेमध्ये उतरत होते, पण अशा प्रकारचं राजकारण, हिटलरशाहीचं अशा प्रकारचं राजकारण या देशामध्ये कधी झालेलं नाही। भारतीय राज्यघटनेच्या नावानं मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली, पण या 10 वर्षामध्ये कोणी इतर नाही तर ते नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षानं आपल्या राज्यघटनेसमोर प्रचंड अशा प्रकारचं आव्हान उभं केलेलं आहे। हे आपल्याला समजून घ्यावं लागेल। ही राज्यघटना जर का आपण शाबूत ठेवू शकलो नाही तर गरिबांना आणि सर्वसामान्यांना जे अधिकार प्राप्त झाले ते अधिकार
हेच प्रश्न घेऊन हाताला पुन्हा कसा आपण एक संघ ठेवू शकतो, त्याकरता जवळपास 11,000 किलोमीटरची यात्रा दक्षिणेपासून तर उत्तरेपर्यंत आणि पूर्वेपासून तर पश्चिमेपर्यंत त्यांनी केलेली आहे. टुडे इंडिया न्यूज की आने वाली खबरों को देखने के लिए आपके अपने न्यूज चैनल को लाइक, सब्सक्राइब और शेयर करें. आपका तहे दिल से शुक्रिया.